गोष्टीला सुरुवात करायची. आजचा आपला भाग 6वा आणि रात्र 5वी. आजची आपली गोष्ट आहे मथुरी. काल आपण पाहिलं की पुण्यात्मा यशवंता, हो की नाही. मग यशवंताच्या ह्याच्यामध्ये पाहत असताना तो 6 वर्षाचा मुलगा किती प्रेमळ होता, हो की नाही. त्याला किती माया होती आपल्या आईविषयी. म्हणजे 6 वर्षाच्या मुलाला जर एवढं प्रेम वाटत असेल तर आपल्याला किती वाटलं पाहिजे. हे आपण कालच्या गोष्टीतून शिकलो. आज आपण पाहणार आहोत गोष्ट मथुरी. आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायची, समजून घ्यायची, त्यातला भाव समजून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला कळेल की काल आपण जसं पाहिलं, आपण केलेलं कोणतंही कर्म वायाला जात नाही. मग ते चांगलं असो वाईट असो, चांगलं बोलणं असेल, चांगलं वागणं असेल, चांगलं राहणं असेल, प्रेमाने वागणं बोलणं असेल, तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. आपण खोटेपणा करत असू, लबाडी करत असू, फसवत असू, स्वार्थी भाव आपल्या मनात ठेवत असू, तर त्याचं फळही आपल्याला तसंच मिळतं. म्हणजे आपल्याला वाटतं आता मला कोणी पाहिलं नाही, मला पाहायला इथे कोणीच नाहीये, हे फक्त मलाच माहिती आहे. परंतु ईश्वराची कृपा आणि भगवंताची कृपा अशी असते की आपण कशी जरी केलेली गोष्ट प्रत्येकाची नोंद त्याच्या दरबारामध्ये होत असते. म्हणून आपण काय करायचं असतं की जेवढं चांगलं वागण्याचा सुरुवातीला बघा, तुम्ही अजून लहान आहात, जसं यशवंत होता, जसं श्याम आहे, त्याचप्रमाणे तुम्ही अजून लहान आहात. तुम्ही आत्ता सवय लावून घेतली ना चांगलं वागण्याची, चांगलं बोलण्याची, समजून घेण्याची, श्रवण चांगलं करण्याची, तर तुम्हाला त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे. फक्त चांगली गोष्ट एवढी आहे की श्रवण तुम्ही अतिशय छान करता. म्हणजे आता वर्गामध्ये जवळजवळ 55 ते 60 मुलं आहेत, तरी सुद्धा तुम्ही एवढं शांत बसता, तुम्ही छान ऐकून घेता, त्यातला भाव समजून घेता, त्यातून आपल्याला काय शिकायचंय हे समजून घेता. तसं वागण्याचा प्रयत्न केला ना की तुमचं जीवन यशस्वी होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलंच घडणार आहे. पण तुम्हाला आता जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. मग करूया आजच्या गोष्टीला सुरुवात. आता पहा, श्यामची प्रकृती जरा बरी होती. आता श्याम आजारी होता. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून राहा. म्हणजे मित्रांमध्ये सुद्धा किती प्रेम आहे पहा. म्हणजे त्यांना आता गोष्ट ऐकायला आवडू लागली सगळ्यांना. गोष्टीसाठी त्यांना जेवणही नकोसं वाटायला लागले. ते काय म्हणतात की पहिली गोष्ट ऐकायची, जेवण नाही केलं तरी चालेल, म्हणजे आम्हाला पोटाची भाकर नाही मिळाली तरी चालेल, पण आम्हाला आवडणारी गोष्ट झाली पाहिजे. तरी सुद्धा एवढं प्रेम आणि एवढी त्याची आवड असून सुद्धा राम काय म्हणतो, श्याम तू आज गोष्ट नको सांगू, तू आजारी आहेस ना, तुला बरं नाही वाटत ना, तू आज गोष्ट नको सांगू. म्हणजे हा भाव, हे प्रेम आपल्याला समजलं पाहिजे. काळजी घेणं म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःखारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे, बसा सारे, असे म्हणून श्यामने सुरुवात केली. श्याम सांगतो, अरे राम, तू जरी मला म्हणालास ना की गोष्ट नको सांगू, तू आजारी आहेस तसं, पण अरे मी जर आईची आठवण सांगितली ना, आईचं स्मरण केलं ना, तरी मी आपोआप बरा होऊन जातो. जसं एखादा देवाचा भक्त असतो. आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये पाहिलं होतं की पुंडलिक कसा भक्त होता. तसं अगदी की देवाचा जो एकदम भक्त असतो ना, त्याने देवाला नुसतं पाहिलं किंवा देवाचे डोळे झाकून आठवण जरी केली ना, तरी त्या भक्ताचं पोट भरतं. त्याला ना दुसरी कुठली गोष्ट हवी असते, ना काही जेवायला लागत, ना काही पाहिजे, काही लागत नाही. तसंच जसं एखाद्या भक्ताला देवाची आठवण पुरेशी आहे, तसं मला माझ्या आईची फक्त आठवण पुरेशी आहे. ती आठवण सांगता मी आपोआप बरा होऊन जाईल. म्हणजे श्यामचा भक्तिभाव, श्यामच्या मनामध्ये असणारं प्रेम किती उच्च कोटीचं आहे पहा. श्यामने सांगायला सुरुवात केली, मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्री असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. एक वेळा आपल्याकडे घालायला कपडे नसले तरी चालतील, खायला 2 वेळचं अन्न पोटभर नसेल ना तरी चालेल,
इतरांसारखं चांगलं चुंगलं आपल्याला नाही राहता आलं, चांगलं चुंगलं आपल्याला नाही खाता आलं, आपल्या बाहेर गाड्या घेऊन नाही फिरता आलं, सायकल घेऊन शाळेमध्ये नाही येता आलं, ही गरिबी आपल्याला चालेल. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्या मनाची श्रीमंती. मनाने कुणी गरीब असता कामा नाही, मनाने प्रत्येकाने श्रीमंत असायला हवं. आता श्रीमंत म्हणजे कसं पा, जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत. हृदयातील दारिद्र्य, मनातील दारिद्र्य म्हणजे काय? मनामध्ये द्वेष असणं, राग असणं, मत्सर असणं, हे म्हणजे आपण गरीब आहोत. ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, इतरांविषयी माया आहे. मगाशीच आपण कालच्याच गोष्टीमध्ये आपण पाहिलं, इतरांच्या दुःखाने दुःखी होणारा, इतरांच्या सुखाने सुखी होणारा. म्हणजे एखाद्यानं सायकल घेतली तर आपला पण आनंद वाटला पाहिजे, पण आपल्याला तो वाटतो का? नाही. आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला दुःख होतं, त्याच्याकडे आहे माझ्याकडे का नाही? बरोबर आहे की नाही? त्याच्याकडं ती वस्तू आहे, ती वस्तू माझ्याकडे का नाही? तो डब्यामध्ये कसं खाऊ छान छान आणतो, मला मात्र आणता येत नाही. हा जो भाव आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे म्हणजे काय? आपण दरिद्री असण्याचं लक्षण आहे. कसं? मनाने, हृदयाने. मग आपली श्रीमंती कुठली हवी? मनाची हवी. पैशाची श्रीमंती नको आपल्याला, ती काय फार काळ टिकतेच असं नाही. जर तुमच्याकडे आज 10 रुपये असतील, काहींच्याकडे 100 रुपये असतील, काहींच्या गल्ल्यामध्ये 1000 रुपये असतील, ते अजून महिने असणारच आहेत का? काहींच्याकडे आज पैसेच नसतील, पण काहींच्याकडे अजून महिने पैसे होणार असतील. म्हणजे पैसा हा कायमस्वरूपी टिकत नाही, तो आज असतो, तो उद्या नसतो. परंतु हृदयाची श्रीमंती, मनाची श्रीमंती मात्र आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहते. मग मनाने श्रीमंत असायचं म्हणजे कसं असायचं? आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. आपल्या घरातल्यांविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणीविषयी, प्रत्येक गोष्टीविषयी, पानं, फुलं, दगड, माती, झाडं, वेली, पुस्तक, सगळ्यांविषयी आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे. आपण काय करतो? घरी गेल्यावर दप्तर घेतो, तिथं फेकून कुठेतरी, कपडे काढून तिथून टाकून कुठेतरी, हो की नाही? का? आपल्याला त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही. पण जर कॅडबरी दिली असेल तर आपण फेकून देतो का? शाळेत कॅडबरी वाटली, तुम्हाला काल शेंगदाण्याचे लाडू वाटले, दिले तुम्ही फेकून असे? का नाही दिले बरं? मग आपण ठराविक गोष्टीवर म्हणजे स्वार्थापोटी प्रेम करतो. ती मला आवडते मग मी तिला जपणार, ती मला आवडत नाही मग मी तिला जपणार नाही. आई आज माझ्यावर रागवली, आता आईचं मी आज काहीच काम करणार नाही. आईने मला 2 फटके मारले, मी आज आई बरोबर बोलणारच नाही. का? आपण स्वार्थापोटी प्रेम करतो. जसं आपण कालच्याच गोष्टीमध्ये पाहिलं, पुण्यात्मा जो यशवंत होता, तो पुण्यात्मा कसा झाला? कारण शेवटच्या क्षणी सुद्धा त्याला आईच्या वेदनांची जाणीव होती, आईच्या कष्टांची जाणीव होती, जी तुम्हाला आम्हाला फार नाहीये. आपण स्वार्थापुरती ठेवतो. आईने आज आवडीची भाजी केली की आईविषयी खूप प्रेम होतं चालतं आपलं. आवडीचा खाऊ करून दिला, आईला मॅगी करायला सांगितलं, आईनं मॅगी केली की मग आई तू किती चांगली आहे ग, माझ्या आवडीचं किती छान छान करून देते. आईने सांगितलं आज माझे पाय दाबशील का? हो दाबणार ना, करून देणार ना आई, तू सांग मला तुला काय काय पाहिजे, मी सगळं करून देणार. पण दुसऱ्या दिवशी सांगितलं आई मला पास्ता दे ना करून. आज नाही हो बाळ, आज मला उशीर झाला, आज मला खूप काम करायचे. जा, तू काहीच ऐकत नाही माझं, तू काहीच करून देत नाही माझं, मला आवडले काहीच देत नाही तू. बाळा मला पान देतो, मी नाही देणार. दिला का मला पास्ता करून तू? मी नाही तुला देणार. बाळा चल ना मला कामात मदत करू लाग. काय नको, मी नाही करणार. जा दादाला सांग, दीदीला सांग, मला पास्ता दिला नाही, मला काम सांगते होय. असं आपलं प्रेम असतं, बरोबर ना? म्हणजे आपण मागितलं ते आपल्याला दिलं, मग आपलं आईविषयी खूप प्रेम जागृत होतं. आपण मागितलं आपल्याला दिलं नाही, ते आपलं आईविषयीचं प्रेम लगेच संपून जातं. लगेच आईचा इतका राग येतो, इतका राग येतो, असं वाटतं कसली आई दिली आपल्याला ही, है ना? असं वाटतं ना आपल्याला, आपली आई चांगली नाही, दुसऱ्याचीच आई चांगली आहे. त्यांची आई कसं देते, आपल्या देत नाही आपल्याला. का? आपल्या मनासारखं नाही झालं, बरोबर ना? आपल्या मनासारखं झालं, आपली आई खूप छान. आपल्या आईसारखी आईच नाही. आपल्या मनासारखं नाही झालं, आपल्या आईसारखी वाईटच कोण नाही, बरोबर ना? हाच बदल आपल्यामध्ये व्हावा, ह्याच चांगल्या गोष्टी आपल्याला समजून घेता याव्या. जसं देवबाप्पा, तुम्हाला कळणार नाही आता, पण देवबाप्पा जे आपल्याला आवडतं ते आपल्याला कधीच देत नाही.
पण आपल्यासाठी जे चांगलं आहे ना ते आपल्याला देतो. जर एखादं दिलेलं दुःख जर आपल्यासाठी चांगलं असेल, त्यातून आपली जडणघडण चांगली होणार असेल ना, तर ती देव बाप्पा आपल्याला देत असतो. अगदी त्याप्रमाणेच आपली आई सुद्धा आहे. जेव्हा एखादी गोष्ट द्यायला आपली आई आपल्याला नाही म्हणते ना बाळांनो, त्याच्यामध्ये आपलं हित लपलेलं असतं. म्हणजे आपली आई कधी कधी चॉकलेट द्यायला नाही म्हणते का? आपले दात किडतात, आपल्याला त्रास होतो, मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, इंजेक्शन दातामध्ये घ्यावं लागतं. त्रास कोणाला आहे? तो आपल्यालाच आहे. म्हणून आपली आई आपल्याला नाही म्हणत असते. बाहेर सारखी मॅगी खायला, सारखा पास्ता खायला, सारखा पिझ्झा खायला, वडापाव खायला आपली आई आपल्याला नाही म्हणते का बाळांनो? कारण ते खाल्ल्यानं आपल्या पोटाचा त्रास होणार असतो, आपण आजारी पडणार असतो, डॉक्टरला पैसे द्यायचे ते वेगळे, तुम्हाला होणारा त्रास तो वेगळा, म्हणून आपल्या आई नाही म्हणत असते. पण आई आपलं चांगलं होण्यासाठी, आपलं हित होण्यासाठी आपल्याला आई नाही म्हणत असते. पण आई नाही म्हणली की आपल्याला राग येतो. आजपासून कोण आई जरी आपल्याला नाही म्हणली, किती आवडीची गोष्ट असेल, किती गोष्ट तुम्हाला हवी असेल, पण आई जर नाही म्हणत असेल, वडील जर नाही म्हणत असेल, त्यांचा राग येईल का आपल्याला आजपासून? नाही. कोण राग करेल का? नाही. का फक्त शाळेत मला म्हणण्यापुरतं नाही म्हणताय? खरंच तसं वागणार तुम्ही? चला आता पुढे सुरुवात करूया. पहा, हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो, परंतु भारतीय हृदयातील थोर अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले. आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपिन होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. घरी भात असते, ते भात कांडून दळून करावे लागतात. हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिनी म्हणतात. त्यांनी सांगितलं तर कांडपिनी म्हणजे कोण? की कोकणामध्ये भाताची शेती भरपूर असते. ते भात आहे ते कांडून, जसं आता गिरण निघालेली आहे बरोबर, आता सगळं गिरणीवरती झालेलं आहे, पण पूर्वी त्या काळामध्ये गिरण अशी नव्हती. मग ते करून देण्यासाठी ते भाताची शेती काढून घेणं, ते दळून कांडून घेणं आणि मग ते तांदूळ त्यांना मिळायचा, ते करण्यासाठी एक बाई असायची, तिला कांडपिनी म्हणायचे. मग श्यामच्या घरी कोण होती? ही मथुरी नावाची कांडपिनी होती. घरोघरच्या कांडपिनी ठरलेल्या असतात. म्हणजे जसं शाळेत शिकायला मीच तुम्हाला ठरलेली, दुसरं कोण येतं का? नाही. तसंच श्यामच्या घरी काम करण्यासाठी किंवा प्रत्येकाच्या घरोघरी कामाला जाण्यासाठी, ते भात कांडून देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी एक ठरलेली एक व्यक्ती असायची. घरोघरच्या कांडपिनी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावे असता येतात, जणू वतन असते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कांडपिनी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम कराव्यास होता. तो लहान होता, 10-12 वर्षाचा असेल. म्हणजे मथुरी आणि मथुरीचा मुलगा शिवराम हे दोघं पण श्यामच्या घरी काम करण्यास यायचे. मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकवलेले करवंदे, अळू वगैरे आणून द्यावयाची. पिकलेली काळी बोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. जी करवंदे आता आपण विकत घेतो उन्हाळ्याच्या काळामध्ये, ती कोकणामध्ये मिळतात. त्याची खूप करवंदाची जाळी अशी कोकणामध्ये असते. मग ती मथुरी काय करायची? घरी कामाला येता येता श्यामसाठी, त्याच्या भावंडांसाठी जाळीची अशी छान पिकलेली काळी बोर अशी करवंद घेऊन यायची. आज रंग तपकिरी असतो, आज जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. गरीब माणसं नेहमी कृतज्ञ म्हणजे काय? जो आपल्यासाठी चांगलं करतो, आपल्याला मदत करतो, त्याची जाणीव ठेवणं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे, तुम्ही शाळेत एक दिवस आला नाही, तुमच्या मित्रमैत्रिणी तुम्हाला आजचा अभ्यास सांगितला, आजचं काय काय शिकवलं ते सगळं सांगितलं, तिने तुम्हाला त्यावेळेस मदत केली. ह्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. ज्यावेळेस तिला कधी गरज पडेल त्यावेळेस आपणही मदत करायला उभं राहिलं पाहिजे. आपल्याला कोणी कोणत्या वेळी मदत केली, कोणी कोणतं सहकार्य केलं याची जाणीव असणं, याला कृतज्ञ असं म्हणतात. कधी पानफुल देऊन, कधी फळं देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही.
श्यामने किती सुंदर सांगितलं, जो आपल्यासाठी झटतो, कोणी असेल, शाळेत असेल, घरी असेल, घराच्या बाहेर, आपल्या शेजारी असेल, कोणीही असेल, जो आपल्यासाठी झटतो, आपल्यावर प्रेम करतो, आपला हवे नको ती गोष्ट पाहतो, त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपणही त्या काळी त्याला तसं करण्यास उभं राहिलं पाहिजे. कृतज्ञता म्हणजे आपला जाणीव असणं यासारखी सुंदर गोष्ट कोणतीही नाही, असं श्याम सांगतो. पहा, का ग गजरे, आज मथुरी नाही आली वाटते कांडायला? पहा, ही दुसरी कोण आली? आईने विचारले. आज मथुरी आली नाही कांडपाणी करायला. आज दुसरी गजरी म्हणाले, मथुरीला ताप आला आहे, मथुरीने या चंद्राला पाठवले. मात्र काम तर झालं पाहिजे. मथुरीला खूप ताप आल्यामुळे तिला येता आलं नाही, म्हणून तिने काय केलं, तिच्या ऐवजी चंद्रा नावाच्या बाईला पाठवून दिलं. आपणास कामावर जाता न आले, दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडवून देणे, ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणी केली होती. म्हणजे मी आजारी आहे म्हणून पुढच्याचं काम नाही थांबलं पाहिजे. मी माझ्या ऐवजी दुसरं कोणाला तरी पाठवून त्याचं माझं मी कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना बाळांनो, तुम्ही लहान जरी असला तरी कर्तव्य आणि जबाबदारी फार श्रेष्ठ असते. आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, जबाबदारीने आपण वागलं पाहिजे, तशी जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आता तुमच्यावर जबाबदारी काय आहे? तुम्हाला कुठे कामाला जायचंय का? नाही, पण तुम्हाला आपल्या आईवडील जे आपल्यासाठी कष्ट करतात त्याची जाणीव तुम्हाला ठेवली पाहिजे. आणि तुमचं कर्तव्य काय आहे मग? की त्यांची जाणीव ठेवून त्यांची सेवा करणं. त्यांसाठी काय तुम्हाला 4 पैसे मिळवायला जायचे नाहीत कुठे, पण ते आपल्यासाठी रात्रंदिवस एवढं कष्ट करतात. मग त्यांच्या कामामध्ये, घरकामात त्यांना मदत करणं, त्यांची काळजी घेणं, ते आजारी असतील तेव्हा त्यांच्या वाट्याचं काम तुम्ही करणं, त्यांचे हातपाय दाबून देणं, ही तुमची सर्वांची जबाबदारी आहे, जी तुम्ही आजपासून सगळ्यांनी पूर्ण करायची. काही मुलं मुली आतापर्यंत करतात, पण काही जण करत नाही. आजपासून सगळ्यांनी करायचं. पुढे पाकाला बराच आला आहे का ग ताप? आईने विचारले. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला ताप आला आहे, तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवरी चंद्रा इथं येत जाईल. बरे आई म्हणाले. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी 12-1 वाजता आमच्या घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाहीतर गुरे पायाने तुडवतील व त्यातच बसतील. गवत घालून ठेव, आई त्याला सांगत होती. आई शिवरामला त्याची सगळी कामं सांगत होती. शिवराम म्हणाला, सारे केले. म्हणजे आपली आई आजारी आहे तरी शिवराम कामाला आला. कारण आपण जर कामाला गेलो नाही तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत, आपल्या घरामध्ये खायला मिळणार नाही. आणि सांगितलेली सगळी कामं शिवरामने प्रामाणिकपणे केले. शिवराम म्हणतो, सारे केले, आता मी जातो. थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली व केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या लोणच्याची फोडसे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणले. शिवराम, हे तुझ्या आईला हो म्हणावे, लवकर बरी हो, असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी आला. म्हणजे शिवरामची आई मथुरी श्यामच्या इकडे कामाला होती. जरी ती कामाला जरी असेल तरी म्हणजे श्यामची आई फक्त श्यामला सांगण्यापुरती वागत नव्हती, तर आपल्या कृतीतून दाखवून देत होती की सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. मथुरी आजारी होती तरी तिने शिवराम सोबत आपल्या घरामध्ये जे अन्न शिजवले, भात होता, ताक होतं, लोणचं होतं, कारण तिला ताप असल्यामुळे मथुरी घरी स्वयंपाक करू शकत होती का? नाही. मग तिने काय केलं, ते सगळं शिवराम सोबत पाठवून दिलं. म्हणजे एखाद्याची काळजी कशी घ्यावी, का फक्त काम करून राबवून घ्यायचं असं न करता त्याची जाणीव ठेवून तिनं शिवराम सोबत ते सगळं अन्न पाठवून दिलं. तिन्ही सांगा झाल्या.
आमची शाळा सुटली होती. परवाच म्हणत होतो आम्ही, गजरे ती समई कोंड्याला पुसून नीट लख्ख करून ठेव, आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. नंदादीप म्हणजे जो देवाजवळ अखंडपणे तेवत राहतो, तो विझला जात नाही, असं रोज रात्री तो नंदादीप लावला जायचा. कांढराच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज आहे. भाताच्या कोंड्याला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कांडपिणी निघून गेल्या. शिवरामने झाडांना पाणी घातले. गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरलेले होते, त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाले, शिवराम हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे, घरी काढा करा, त्यात 4 धने व पिंपळाची पानं टाका, कडत कडत आईला द्या, मग पांघरून घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होतील. थांब हो, 2 खडीसाखरेचे खडे पण देते. असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला. म्हणजे जसं आता आपण ताप आला की डॉक्टरकडे जातो, आपला खोकला आला की डॉक्टरकडे जातो, त्यावेळेस सगळे घरचे उपचार चालायचे, घरीच काढा करायचा. मग आईने काय केलं, आधीच श्यामला गवती चहा आणायला सांगितला होता. मग तो गवती चहा आता आपण आलं बाजारातून विकत आणतो, पण त्यावेळेस आलं घरातच आई त्यांची उगवायची. म्हणजे तुळशीतच ते आलं रोवून ठेवलं होतं. मग ते आलं काढलं आणि शिवरामला आलं गवती चहा आणि त्यात थोडीशी घालण्यासाठी खडीसाखर आईने दिली. मथुरेने शिवरामला विचारले, शिवराम हे कोणी दिले? त्यावेळेला आता आपल्याला वाटतं बाळांनो, गवती चहा म्हणजे काय, 5 रुपयाला एवढा मिळतो, हो की नाही, आलं एवढं असं मिळतं. खडीसाखर तर कुणीच आजात 10 रुपयाची पुडी घेतं. पण त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या. ह्या सगळ्या गोष्टी सहजसहजी मिळायच्या नाही. कुणी गवती चहा असं थोडंसं जरी दिलं तर ते खूप अप्रूप वाटायचं, ते खूप मौल्यवान वाटायचं. तेव्हा असं लगेच लगेच काही मिळायचं नाही आणि खर्च करायला, ते विकत आणायला पैसेही नसायचे. पहा, शिवराम म्हणाला श्यामच्या आईने. मथुरी म्हणाली, देव माणूस आहे माऊली, साऱ्यांची काळजी आहे तिला. मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम तुझ्या आईचे कसे आहे? आईने विचारले. कपाळ लई दुखते. जर आपण आता म्हणतो माझं डोकं फार दुखतं, हे जे कपाळ आहेत का ते कपाळ लई दुखते, सारे ठणकते, अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे, रात्री झोप बी नाही आली तिला, शिवरामने सांगितले. बरे, आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईल, ते उगाळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल, आई म्हणाली. आईने विचारलं आलेल्या, का रे शिवराम, आईला काढा दिला का? तिला बरं वाटलं का? शिवराम म्हणाला, दिला, काढा दिला, पण तिला घाम काही आला नाही, तिला काही बरं वाटलं नाही, तिचं कपाळ जास्त दुखायला लागलं. आई म्हणते की आज आपण दुसरा उपचार देऊ, सुंठ देऊ, ती उगाळून लाव, म्हणजे तिला बरं वाटेल. तो जो आज आपल्या कामात दंग झाला. शिवराम घोटा झाडू लागला, शेणाच्या गोऱ्या घालू लागला, आई भाजी वगैरे चिरू लागली. 2 प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्या जवळ दिले. सांबरचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखले राहते. इतरही कुठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात. पूर्वी सगळे घरगुती उपाय असायचे बाळांनो, आणि घरगुती उपाय केल्यानं त्यांना बरं वाटून जायचं. म्हणून आईने काय केलं, श्यामजवळ सगळं घरगुती उपाय करण्यासाठी सगळं दिलं. त्याने सांगितलं, डोक्यात दुखते ना, डोक्याला पण लाव, आणि जर कुठलं अंग वगैरे दुखत असतं पण हा जर लेप लावला तर बरं वाटतं, दुखणं थांबून जातं. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. असे घरचे उपचार करून 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 काही दिवसांनी मथुरी, शिवरामची आई, बरी झाली. ती फारच खंगली होती. आजारी खूप असल्यामुळे, जेवण वेळच्या वेळेला नसल्यामुळे ती फार खंगून अशक्तपणा आला होता, अशक्त झाली होती. परंतु ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावायला आलेले पाहून आई म्हणाली, मथुरे किती ग वाळलीस तू, कांडण होईल का तुझ्याकडून?
मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांडण, इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, पुरे आता, हिंडती फिरती आता झाली आहे, 4 दिवसांनी होईनो दड्डाकट. आई, तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला. मथुरी सुद्धा म्हणते श्यामच्या आईला, आई, तुमची माया असले म्हणजे आम्हाला दुसरं काही लागत नाही. आम्ही आजारी जरी असू, अशक्त जरी असू, तुम्ही एवढे काळजीनं विचारपूस करता, आमची काळजी घेता, त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं, मनाला सुद्धा खूप आनंद होतो. त्यामुळे आम्ही आजारी सारखे असल्यासारखे वाटत नाही, कुठली गोष्ट आम्हाला कमी पडत नाही. म्हणजे श्यामच्या आईसारखा हा उदारपणा आपल्याला घेता आला पाहिजे. कोणीही असो, प्रत्येकावर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. बाळांनो, आपण ठराविक माणसांवर प्रेम करतो, जसं आपण काल सांगितलं तसं, हा माझा भाऊ आहे मग त्याची काळजी घ्या, ही माझी आई आहे मग आईचं ऐका. तसं न करता सर्वांची आपल्या एकसारखं वागता आलं पाहिजे, सर्वांशी प्रेमानं काळजी घेता आली पाहिजे. आई म्हणाली, अगं सारी देवाची कृपा. म्हणजे जे श्यामचं बोलणं आहे तसंच बोलणं आईचे. आई पण म्हणते, माझं काही नाही ग, ही सगळी देवाची कृपा आहे. आम्ही किती एकमेकांना पुरणार. बरे, पण मुलांचा भात झाला आहे, तूही 4 घास खा त्यांच्या बरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथे जेव पोटभर, ऐकलेस ना. म्हणजे आईने जे मुलांना भात बनवलाय, आई सांगते तू पण मुलाबरोबरच खा, घरी जाऊ नको किंवा उपाशी राहू नको. तू इथेच पोटभर जेव, घरी जेवायला जाऊ नको. त्या दिवशी आमच्या बरोबर मथुरी सकाळचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस एवढी कृतज्ञता होती, कारण श्यामच्या आईने त्यांच्या घरी आपण आजारी असताना खायला दिलं, वेळेवर जेवायला दिलं, आपली विचारपूस केली. आपण आजारी असलं ना बाळांनो, आपल्याला कोणी विचारलं ना, तुला बरं वाटतंय का, तू कशी आहेस, गोळ्या औषधं घेतली का, आपल्याला किती बरं वाटतं ना, आपल्याला किती चांगलं वाटतं ना. तसंच की मथुरीला सुद्धा खूप छान वाटलं की श्यामच्या आईनं तिची एवढी काळजी घेतली. ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. श्यामने ती एक आठवण सांगितली होती. मथुरी नावाची जी मोलकरीण आहे ती आजारी असल्याची ती एक आठवण सांगितली. श्याम आता सांगतो की मथुरी आता म्हातारी झालेली आहे. मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला नक्की जातो. श्याम सांगतो, मथुरी अजूनही आहे आणि मी अजून जरी कधी कोकणात गेलो मथुरीला भेटायला मी नक्की जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत. आता म्हातारी झाली ना ती. म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्याच्या सुरकुत्या पडतात, हातापायावरती सुरकुत्या पडतात. तरी एक प्रकारची प्रसन्नता वसंता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, अरे हे काय श्याम. तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, श्याम, तुझी आई असती तर तुला असा सडा फटिंग न राहू देती, तुला लगीन कराव्यास लावले असते तिने. मेली बिचारी लवकर, साऱ्यांवर तिचा लोभ. अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती. म्हणजे श्यामची आई जी आहे ती फक्त आपल्या मुलाबाळांवरच प्रेम करत होती का रे? आपल्या गोठ्यातल्या गायगुरावरच प्रेम करत होती का? नाही. श्यामची आई श्यामच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक माणसावर प्रेम करत होती. फुलांवर, झाडांवर, निर्जीव वस्तूवर, दगड मातीवर, प्रत्येक गोष्टीवर प्रेम करणारी अशी थोर माऊली होती. व जो आपल्याविषयी चांगलं वागतो त्याची आठवण आपल्याला कायम येते. म्हणजे तुम्ही जरी आता प्रत्येक जण आपापलं गाव सोडून या ठिकाणी आलात, पण ज्या गावाकडची जी आहे जुनी माणसं आहे, गावाकडची आजी असेल, काका असेल, मावशी असेल, ज्यांनी आपल्या गावाकडे गेलं प्रेमाने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवतात, आपल्याला जवळ घेतात, आपल्याशी प्रेमाने बोलतात, ती माणसं आठवतात का आपल्याला? आठवतात का? आठवतात. समजा आपण मामाच्या गावाला गेलो, मामाने आपला 2 धपाटे मारले, आवडतो का तो मामा आपल्याला? नाही का? जो आपली काळजी घेतो, जो आपल्यावर प्रेम करतो, ती माणसं आपल्याला नेहमी आठवत असतात. मथुरी आईची आठवण सांगते, श्याम, तुझी आई थोर माऊली होती हो, अगदी देवासारखी. तिला सगळ्यांची काळजी असे, सगळ्यांच्यावर ती प्रेम करत असे. श्याम म्हणतो, खरंच माझी आई एवढी थोर माऊली होती आणि ती माझी आई होती म्हणून मी भगवंताचे आभार मानतो. तुमची माझी आई प्रेमळ नाहीये का हो? पण आपण भगवंताचे आभार मानतो का? आपण म्हणतो का असं की नाही का, माझी आई मला एवढी प्रेमळ मिळाली, माझी आई माझ्यासाठी एवढं करते, मग आपण भगवंताचे आभार मानतो का? आईचे पण कधी आभार मानतो का? आईची आपण कधी तेवढी काळजी घेतो का? नाही, आपण असं कधी करत नाही. मग आजच्या गोष्टीतला काय सार आहे की आपण आपल्यासाठी जो चांगलं करतो तो आपल्या कायम स्मरणात राहतो, तो आपल्या आवडीचा होतो. मग आपणही कुणाच्या तरी
आपणही आवडीचं बनावं, आपणही इतरांसाठी झटायला शिकावं, इतरांवर प्रेम करायला शिकावं, काळजी घ्यायला शिकावी. म्हणजे आपल्यावर कोणी प्रेम करावं हे आपण ठरवू शकत नाही. माझ्या मित्राने माझी काळजी घेतली पाहिजे, तो माझ्याबरोबर आला पाहिजे, त्यांनी माझी मदत केली पाहिजे हे आपण ठरवू शकत नाही. हे आपलं कर्म पण ठरवू शकत नाही. पण मी कोणाची काळजी घ्यायची हे मी ठरवू शकतो. मी कोणावरती प्रेम करायचं हे आपल्यावरती आहे. मग आपण आपल्या मनाला, आपल्या हृदयाला, अंतःकरणाला, इंद्रियांना असं वळण लावायचं की मी सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. ठराविक नाही, हा माझा मित्र आहे मी त्याच्याशीच चांगलं वागणार, मित्रांना ओरडणार, शिव्या देणार, रागवणार असं करायचं का? नाही. चांगली बोलणारी, चांगली वागणारी माणसं प्रत्येकाला आवडतात. मग आपणही प्रत्येकाला कधी आवडू. आपण शिव्या नाही दिल्या, आरडाओरडा नाही केला, मोठ्याने नाही बोललो, सगळ्यांची काळजी घेतली, नम्र राहिलो तर आपण सगळ्यांच्या आवडीचे होऊ. मग आपल्या सगळ्यांच्या आवडीचं व्हायचं असेल म्हणजे जसं आपण कालच्या गोष्टीमध्ये पाहिलं, आपण केलेलं प्रत्येक कर्म आपल्या बरोबर येतं. त्याचप्रमाणे आपण काय करायचंय, चांगलं वागायला शिकायचं, आदराने वागायला शिकायचं, काळजी घ्यायला शिकायचं. सगळ्यांवर, सजीव निर्जीव, पशु पक्षी, झाडं वेली फुलं सगळ्यांवर प्रेम करायला शिकायचं. ते पण निस्वार्थ भावनेनं, स्वार्थी भावनेनं नाही. तेव्हा आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपण सगळ्यांचे लाडके होऊ. आणि त्यासाठी आपण आपल्या आई वडिलांचे आणि ईश्वराचे आभार मानायला शिकायचं. आपण एखाद्याने आपल्याला पेन्सिल दिली, आपण लगेच त्याला थँक्यू म्हणतो, हो की नाही? आपला कोणी जर आपलं काही भेटवस्तू, बर्थडे सगळ्यांना आवडतो, आपल्या बर्थडेला जर कोणी गिफ्ट दिलं, जर कोणी आपल्याला भेटवस्तू दिली, आपण लगेच थँक्यू म्हणतो. त्याचा वाढदिवस असला की आपण लगेच त्याला दुसरं गिफ्ट घेऊन जातो, बरोबर आहे की नाही? हा कृतज्ञतेचा भाव आपल्याला कळतो. पण आपल्यासाठी झटणारी आपली आई रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करते, तिचा कृतज्ञतेचा भाव आपल्याला कळतो का? नाही, आपण विसरून जातो. जसं गोष्टीच्या सुरुवातीला मी सांगितलं, आपल्या मनासारखं वागलं तरच आपल्याला आपली आई चांगली वाटते. मनासारखं नाही वागलं तर आपल्याला आपली आई चांगली वाटत नाही. आईचा राग येतो, आईशी आपण बोलत नाही, रागराग करतो, आईला शिव्या देतो, उलटून बोलतो आपण, हो की नाही? सांगितलेलं काम ऐकत नाही. तर आजच्या या गोष्टीतून आपण असं शिकायचं की जाणीव ठेवली पाहिजे, आपली आई फक्त आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करते. आपले वडील, आपल्या घरातली माणसं आपल्यासाठी कष्ट करतात. त्याची जाणीव जरी आपल्याला असली तरी खूप पुरेसं आहे. त्यांच्यासाठी करायची वेळ येईल तेव्हा आपण नक्की कराल तुम्ही मोठे झाल्यावर. पण आता फक्त जबाबदारीने वागणं म्हणजे काय, त्यांच्या कामामध्ये, घरकामामध्ये जेवढं जमेल तेवढं हातभार लावणं, त्यांची सेवा करणं. सेवा करायची म्हणजे काय, ते आजारी असेल त्यांची काळजी घ्यायची, त्यांचे हातपाय दाबून द्यायचे, त्यांना कामामध्ये मदत करायची, जेवढा त्यांना आराम करतात तेवढा आराम करू द्यायचा, आपण कष्ट करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आपल्यासाठी झटतात म्हणून आपण नेहमी कधी उलटून बोलायचं नाही, त्यांचा रागराग कधी करायचा नाही. ठीक आहे, जरी एका दिवशी चुकून जसं यशवंताची चूक नव्हती तरी पण आई त्याला ओरडली, बरोबर आहे काय? यशवंत राग धरून बसला का, चिडून बसला का? नाही. तरी तो आईला म्हणतो, आई तुझी मांडी दुखेल ना ग, जे सांधे दुखतात त्याच्यामुळे तुला त्रास होईल ना ग, नको घेऊ तू माझं डोकं मांडीवरती. ज्याने राग धरला का मनामध्ये, आपण किती राग धरतो. मग आजपासून आपण या गोष्टीतून एकच शिकायचं की आपल्या घरामध्ये आई वडील, मोठी माणसं जे असतील त्यांचं जरी आपलं चुकून काही बोलले, आपली चूक जरी नसेल तरी पण कधी रागवायचं नाही, चिडायचं नाही, उलटून बोलायचं नाही. राहील लक्षात सगळ्यांच्या? ही शिकवण समजली सगळ्यांना? वागायला आजपासून तसं? मग आपण काय करूया, आजची गोष्ट या ठिकाणी आपण थांबूया. ठीक आहे.